आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. मजा आई, मला माहितीये तुझ्या मनात आता काय चाललंय, पण तू अगं घरच्या परिस्थितीचाही विचार कर ना जरा. मला मान्य आहे तुला शंका आहे आणि आपण शोधून काढू सत्य, पण तुझ्या मार्गाने नाही. आपल्याला वेगळा मार्ग अवलंबायला. ठीक आहे. आणि बघ, तुला जे काही वाटेल ते मला येऊन सांग. माझ्याशी बोल, आपण करू काहीतरी. तुला काही झालं तर मी काय करणार, माझं काय होईल याचा विचार कर ना. सॉरी आशू, मी परत असं काही नाही करणार आणि तुला न सांगता कुठेही जाणार नाही. ओके, सगळं नीट होईल. डोंट वरी. आशू, मला सीताईंची माफी मागायची. अरे तू काळजी करू नकोस, ती माफ करेल तुला. काय माहिती आता त्या बोलतील का नाही हेच मला कळत नाही. बोलेल ग, असं कधी झालंय का? वेडी उगाचच विचार करते. सीता, सीता, काय ग, कसला विचार करतेस एवढा? तुम्हाला भूक लागली असेल ना? होतं चालेल, आले मी. थांब थांब थांब. बस. सीता, हे बघ, शिवा चुकली आहे हे मलाही मान्य आहे, पण ती चुकली याचा तू आता त्रास करून घ्यायला लागलीस. त्रास नाही का होणार? कालपासून सलग 3 वेळा शिवा घराबाहेर गेली आणि काहीतरी करून आणलं. त्यामुळे सगळं घर चिंतेत आहे. उर्मिला आणि लक्ष्मण भाऊजींना संपदाची काळजी वाटते, त्यात त्यांची काहीच चूक नाहीये. शिवाना समजवण्या पलीकडे गेली आहे. आपल्याच्याने ती आवरतच नाहीये. तुझी पद्धत चुकत असेल मग कदाचित. मी समजावून बघितलं तिला. सीता, नाही, अजिबात नाही. तुम्ही सगळे चिडलाय तिच्यावर. सगळ्यांनी मिळून तिला कॉर्नर केलं, एका बाजूला पडलीये ती. अशा वेळेला ती स्वतःशी तिच्या मनाशी काहीतरी बोलत असेल ना, मग ऐकलं तिने तिच्या स्वतःच्या मनाचं तर काय चुकलं त्यात तिचं? तिला जे वाटतंय ते चुकीचं असू शकत नाही का? अर्थात असू शकतो. मग मी नाही म्हणतच नाहीये सीता, पण तू बोललीस का एकदा तिच्याशी शांतपणे? रॉकीच्या जाण्याने डिस्टर्ब तीही झालीये, बिथरलीये ती. हे आपण समजूनच घेत नाहीये. रॉकी तिचा सगळ्यात जवळचा मित्र होता. लहानपणापासून ती त्याला बघत आलीये. सीता, हे बघ, तू एकदा बोल तिच्याशी शांतपणे. मला वाटतं त्याने फरक पडेल. मला पटते तुमचं म्हणणं. मी आज बोलते तिच्याशी. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. चंदन, तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. वा 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 वा. हाय. सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझा होशील ना. रेडिओ अरे अर्चना, काय केव्हाची आवाज देते तुला? अगं नाही, ते जरा तू 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 कधी आलीस? काय रोमॅन्टिक गाणी वगैरे? लक्ष कुठे आहे तुझं? अगं काही नाही, जरा काम करता करता आपले गाणे ऐकत राहतो. कसं आहे, जरा गुंतून काम केलं ना की मन लागतं, नाहीतर उगाच डोक्याला जाम टेन्शन येतं, म्हणून बाकी काही नाही.
आणि गँग कुठे आज सुट्टी का? गे पोरं रात्रभर अभ्यास करत होते, सकाळ होता होता पेंगायला लागले. म्हणलं जा घरी झोपा काढ. गेले. तू कशी काय इकडे? अरे काय मी तुझ्याशी गप्पा मारत बसलीये. या ना. नमस्कार. नमस्कार. सॉरी हात. हे पवार साहेब यांना तुझ्याशी बोलायचं. हा बोला ना. यांची जुनी गाडी आहे ना ती त्यांना विकायची आहे. ते माझ्याकडे चौकशी करत होते. मी म्हणलं की माझा मित्र आहे ना तो तुम्हाला एक्झॅक्ट कॉस्ट सांगेल. हो नक्कीच. तुमच्याकडे गाडीचे फोटोज आहेत का? आहेत. ओके. हा चालेल. किती किलोमीटर चालली आहे गाडी? 30-40 किलोमीटर चाललंय. बरं. आणि सिंगल हँडेड आहे ना? हो हो. अच्छा, म्हणजे तुम्हीच घेतली हा, होती मीच सुरुवातीला. ठीक आहे चालेल. तुमच्याकडे याचे पेपर्स वगैरे आहेत सगळे? हो, पूर्ण क्लिअर आहे. चालेल. मला एक काम करा, त्या सगळ्या सॉफ्ट कॉपीज पाठवा. मी सगळे चेक करतो आणि होईल तितकी चांगली कॉस्टिंग तुम्हाला काढून देतो. ओके ओके, चालेल. येस, थँक्यू. आणि अर्चना घेऊन आले म्हटल्यावर पूर्ण विश्वास आहे माझा तुमच्यावर. 100%. काळजी नका करू, तुम्हाला मी बेस्ट कॉस्टिंग काढून देतो. ओके ओके, येस, चालेल. थँक्यू. मी नंबर पाठवते. ओके ओके ओके. ओके चला चालेल. चला, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू वगैरे काही नाही. पार्टी द्यायची आहे मला. बरं बाबा, डन. ही डील जर क्रॅक झाली तर माझ्याकडनं तुला पार्टी कन्फर्म. डन. मी काही मदत करू का? झालंय सगळं. काय करतेस? नाही, काही नाही. ही बडबडतेस काय स्वतःशीच? काय झालं? काही नाही, थांबले असंच. ठीक आहे, नको सांगूस. तसे आजकाल तुला मला काही सांगायला आवडत नाहीच. असं नाही आहे सीताई. खरंच मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. फक्त हे जे काही घडलं ना त्याने मला काही राहावं नाही म्हणून मी. शिवा, पुन्हा पुन्हा तेच स्पष्टीकरण नको देऊस मला. मग आजकालच्या सुनांचं ना काही खरं नाही. आमच्या वेळेस आम्हाला कोणी काही बोललं ना तर मान खाली घालून गुपचूप ऐकून घ्यायचो आम्ही. सीताई, खरंच मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. मला खरं तर कुणालाच त्रास नाही द्यायचा आहे. मलाच खूप त्रास होतोय. ते निघून गेल्या मला नाही सहन होते. शिवा. मला कळत नाही काय करायचं. मला झोपही नाही लागत सीताई. शिवा, शांत हो, रडू नकोस. शांत हो. हे बघ, जे काही झालं ना त्यात तुझी काही चूक नाहीये. तू काही नाही केलंस. तू स्वतःला जबाबदार नको धरूस. घरच्यांना तर वाईट वाटतं ते माझ्यामुळेच आहे. तसं नाहीये शिवा. खरं तर सगळेच दुखावले गेलेत का, आणि सगळ्यांना तुझी काळजी वाटते म्हणून बोलतात तुला. तुम्ही सांगा मी काय करू. मी कोणाला यापुढे नाही दुखवणार. तुम्ही सांगा ते सगळं करते मी. अरे वा, झालंच तर मग. आता कसली चिंताच नाही उरली. मग मी करते काम सगळं. तुम्ही नका करू. घे, भात लावायचंय, कुकर लावतो. हं? आलेच मी.